ये सावकाश. कसली साईज आहे बघा आणि आंगडे बघा कसले मारते. चावायला आले. अरे मी मोठं खापर काढला. ए टाक 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 लगेच. माझी आहे. आपल्या ज्या पर्याला मिळतात ना या अशा एकदम क्लीन भेटतात खेकड्या. मोठे मोठे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज आम्ही चाललेलो आहे खेकडे पकडायला आमच्या पर्यामध्ये. तर चला आपल्यासोबत अजून तुम्हाला दाखवतो कोण कोण आहेत. आणि रात्रीची वेळ आहे, रात्री 10 वाजून गेलेत आणि आम्ही चाललेलो आहे खेकडे पकडायला पर्यामध्ये. आता पावसाळ्यामध्ये आहे ना बरेच असे खेकडे वगैरे मिळतात, गोड्या पाण्याचे पर्यातले खेकडे, आणि पकडायला जाम मजा येते. चला जाऊया फटाफट. दाखवतो आज खेकडे वगैरे किती काय मिळतात ते बघूया आता ह्या व्हिडिओमध्ये. आज खेकडे पकडायला आर्यन आहे, बबलू, भाव्या आणि निम्या आला आहे. चला जाऊया, आता वाट पकडलेली आहे. चला मंडळी पर्याला लागलेलं आहे. आर्यन इथं देख. आय चला सगळे लागले आहेत पर्याला. उतरूया पहिलं खालती. पाणी भरपूर आहे आज, झोत आहे तेवढा पाण्याचा. सगळं जाळी आले. भेटली पहिली. भाव्याला पहिलीच भेटलेली आहे. तर पहिलं खेकडा भेटला आहे. पिशवीत टाक. निमन पिशवी पकडला नाही आज. भेटली रे, एक नंबर साईज आहे. चला पर्याला तर लागलेलं आहे आम्ही खेकडे पकडायला. बघा सुरुवात झाली आता भेटायला. 2 भेटल्या भाव्याला. पाणी बघा कसलं वाहत आहे आणि पाणी जबरदस्त आहे बघा. बघ चावते बघ. पाण्याला झोल जबरदस्त आहे. बबलून पकडांवरती. हा हा खतरनाक. दाखव बबलू, इकडे बघ. अशी दाखव वरती. नाही असे कर. हा हा खतरनाक. मस्त साईज आहे. ह्या पर्याला ना खेकडे पकडायला पहिल्या पावसाळ्यात जे खेकडे मिळतात ना ते पकडायला इतकी मजा येते. भरपूर खेकड्या मिळतात आणि त्यानंतर पण थोड्या कमी कमी होत जातात. आणि आता ज्या नंतरच्या मिळतात ना त्या जरा भरलेल्या असतात. त्यात आम्ही आज पकडायला आलो आहे. तर बघूया आता किती मिळतात आम्हाला. आज टोटल आम्ही 5 जण आलो आहे खेकडे पकडायला. इकडे 4 जण आहेत. जरा मस्त मोठ्या साईजमध्ये मिळाल्या आहेत, ज्या पण मिळाल्या आहेत त्या. हाय निघते काय. आर्यनला खेकडा दिसलाय. गेला गेला काय. त्यातून गॅपमधून असतात बरेच खेकडे. रात्रीचे खेकडे कसे माहिती आहे जरा बाहेर पडतात, त्यामुळे जरा पकडायला भेटतात आपल्याला. काय पकडली. दाबले ना. हाय चुप्पट मोठा आहे. मोठी साईज आहे एकदम. साईज बघा कसली खतरनाक एकदम. पर्याला पाणी जबरदस्त आहे. पाऊस सध्या पडत नाही आहे पण तरी पण हे पाणी कमी होत नाही एवढं. कंटिन्यू जेवढं पाणी असतं.
गेली भेटली काय काय करू ही दगड उचलू हा कुठे 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 गेली इकडे आली भेटली वरती नाही ना आली काय हा मोठा दगड आहे ती गेली गाडी कशी हा खालती बिल आहे काय निघते दगड दहाव्यान डेंगा पकडला नाही त्या खेकड्याचा तो एक दगड दगडामध्ये अडकले हलते का दगड ए दगड टाईट असेल ती खालते एकदम एवढा मोठा डेंगा आहे शेवटी खेकडा भेटला दाखव बबलून पण पकडलं तिकडे अशा खेकड्या भेटल्या पाहिजेत जरा ना कसा आवाज नाही केला ना मग त्या थोड्या थांबतात त्यांना आवाज आला ना लगेच पळून जातात हा पुढे धबधबा कसला आहे खतरनाक ह्या पर्याला मी खेकडे पकडा येतो ना इथपर्यंत येतो आणि इथून जरा डेंजर आहे वरती चढायला काही जण चढतात पण आम्ही नाही जातो वरती एवढं खूप रिस्की आहे इकडून वरती चढायला चला तो एक पर्याय झाला काढून त्यात आम्हाला थोडीशी खेकडी मिळाली आता दुसऱ्या पर्याला इथून मधून शॉर्टकट मारलेला आहे एकदम रिस्की पॉईंट आहे बघा इकडून जबरदस्त पाणी आहे आणि इथून कडा आहे कडा पूर्ण वर चढायला बघा हे गेले वरती हा येऊ सावकाशी आहे भेटली ना हे मोठे आहे रे करेला खेकडे पकडताना ह्या अशा जाळी भरपूर येतात खालती भरपूर असं वाकून वाकून जावं लागतं हे बघा आणि कसं आम्हाला तर सवय आहे ह्या सर्व दगडांची कुठून कशी वाट आहे सगळं तर आम्हाला कसं माहिती आहे त्यामुळे काय टेन्शन नाही त्यामुळे आम्ही एका साईडने असे निघून जातो पण नवीन जेव्हा कोणत्या आपण पर्यामध्ये वगैरे जातो ना खेकडी पकडायला तर त्यावेळेस आपल्याला मेन असते ती वाट आपल्याला समजली पाहिजे मेन महत्त्वाचं तेच आहे ते बघा सर्व दगड आहेत आणि त्या दगडांमधून असे खेकडी शोधत आपल्याला जावं लागते वरती पुढे दगडात गेली आर्यनला दिसले म्हणजे दगडामध्ये गेले दगडातली खेकडी रात्रीची मिळताना मुश्किल होते आली पकडलं ना आर्यनने कसला धबधबा आहे बघा इकडे आणि इथून चढावं लागते वरती डेंजर आहे सांभाळून जावं लागतं इथून दगड बघा एवढी मोठी आहे वर त्या अंगडा लागला फक्त आतमध्ये गेले रे बघितलं तेव्हा लगेच ह्या सर्व असं जाळी खाली आलेली असतात आणि इथून खेकडी पकडायला जायचं म्हटलं ना लय अवघड होतो हे आर्यनने पकडला जातो चावली डेंगे तोडला आर्यनने एक पकडला नाही तिथे वरती चढल्या भेटली जरा बरी साईज आहे चावली बघा कशी आणि असे ग्लोव्ज असले ना की काय टेन्शन नाही वाटत बिंदास हात टाकायला
आर्यन बिंदास पकडतो आता, ग्लोव्ह घातला नाही ना. चाव किती चावायचं तेवढं. किती डेंजर वाट आहे बघा, जायला पण मिळत नाही. सगळ्या जाळ्या आल्यात खालती. बापरे, सावकाशरी नाही मी. हां हे बघा, एकदम खाली बसून जावं लागतं. एवढी बेकार अशी जाळी आली वरून. हे सावकाश चला रे. गेला काय? ये सावकाश. हां भेटली आल्या आल्या भाव्याला. भाव्यानं पकडला ना आल्याला. चावली, मजबूत चावली. खतरनाक. बोट पकडला नाही. आणि बघ बोट पकडला नाही तर. बोट पकडला. पाण्यात नाही सोडणार. सोड पिशवी सोड. हां पकडली. चावली मोठी आहे. पकडलं ना अंगठा. ना इकडचा चांगला चावलाय अंगला. उजवी साईड समजत ना, माझी उजवी साईड. किंवा दुसरी पण आहे, दुसरी पण आहे. पकडली आर्यन. अरे वा, एक पकडायला गेला, दोन दोन भेटल्या. मस्त मोठी साईज आहे. पिशवी दाबून दे का ते. घ्या अशी जोरात पकडा नाही. बबलूचा अंगठाच पकडला नाही. तो एक नाही सोडत आहे. ग्लोव्ह पकडला नसेल आता. पकडला नाही. ग्लोव्ह पकड, पकड आताच पकड. आता दाब. ते सोड, ते सोड. त्याला घे वरती. वर घे, वर घे. ग्लोव्ह पकडला, आता घे वर घे. आंबा तो गोल ग्लोव्ह पकडू दे, वर घे तू तर. घे वरती. ते पिशवी उघड. बबलू याच्यात फडफड. मादी आहे. मोठी होती. जबरदस्त पकडला नव्हता. मादी. हा दोन होत्या एकाच ठिकाणी. तर आर्यनने पकडला नाही. मस्त मजबूत. बहुत बढिया. मला हात लगा है. दाखव. ये खतरनाक आहे. मादी आहे मादी. पिल्लं रे नाही पिल्लं नाही. आता पिल्लं सोडली ना रे. टाक टाक पिशवीत टाक. भाव्याने आर्यन इकडे खालती गेलेत. आता मध्ये मध्ये असे पॅच आहेत, तिथून पर्याने वर जायला भेटत नाही. असं जंगलातून वर जायला लागतं. अशा वाटा आहेत. या रे सावकाश. मध्ये मध्ये वाट आहेत. म्हणजे एक दोन वेळा असे शॉर्टकट मारावे लागतात. पर्यायाने जाऊ शकत नाही आपण वरती. बरी साईज आहे जरा. हो कसला आंगडा पसरत आली. हे निम्या लगेच टाक पिशवीत. आंगडा कसला पसरवला. भाव्यानं लगेच पकडला. मस्त मोठी आहे बघा. कसली आहे भाव्या. दाखव इकडे. अशी कर पुढे. अशी नाही नाही असेच पुढे कर. हा हा हे कसली आहे. जबरदस्त मोठी साईज मिळाली आहे. खतरनाक आहे. कसली साईज आहे बघा. आणि आंगडे बघा कसले मारते. चावायला आले जवळ जवळ. पिशवीत टाकूया. अरे मी मोठं खापर काढला. ए टाक 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 लगेच. मादी आहे. खाली गेली. पातेल्यात गेली वाटतं. दगडाखाली गिराय रे. हा रे. माली माल आहे. माली माल आहे जरा मोठी साईज होती. अरे एवढा दगड होता. दगडाखाली एकदा गेली ना मग भेटत नाही.
नशीब ही निघाली बाहेर. रामू तुला मध्ये मध्ये काय रे? रामूला सांग ना. सकाळनंतर आले मी. टाक लगेच. पकडला. चांगली साईज मोठी आहे, दगड हलवा लागेल जरा. पकडले मस्त मोठी होती. चला मी इथपर्यंत पूर्ण परा काढलेला. थोडे खेकडे मिळाले आम्हाला. बघू आता घरी जाऊन कितीशे आहेत. आणि मी पिशवी दाखव वर करून. एवढे खेकडे आहेत. बघू आता घरी जाऊन कितीशे आहेत. हे आर्यनने अशी खापऱ्याचा खापरा पकडला ना. हा भाव्यान पण मस्त पकडला ना. आणि बबलू हा शेवटचा लास्ट एंड. इथं आमचा एंड होतो म्हणून वाटेल लागतं घरी जायला. आणि पाऊस पण जरा रिमझिम चालू झाला आता. हा पण हे बबलू ग्लोव्ज होते पण जरा बरं वाटलं ना. बरं वाटलं पण इकडून आतून कोपकाला हा फसवलं नव्हतं ना. अरे पकडायला चान्स भेटत पाणी जाईल कसं हात नाही याला. भाव आता पलटी मारतोय. हा किती मोठी साईज आहे बघूया. मस्त मोठे मोठे मिळाले. हे बघा खतरनाक. आपल्या ज्या पर्याला मिळतात ना या अशा एकदम क्लीन भेटतात खेकड्या. स्वच्छ एकदम. आणि ह्याच खेकड्या मुंबईला किती महाग मिळतात. हे बघा एकट्याच मस्ती तूच बऱ्याच पकडले ना. ह्या तिघांनी पकडली. ह्या छोट्या छोट्या आता मारून टाकणार त्या. आपण बारक्यानं पकडले मोठ्याला. वेगवेगळ्या करायला लागतील. खाली असली छोट्या मोठ्या जरा वेगवेगळ्या करायला का. कारण ते चावणार आता एक दुसऱ्या. लहान लहान खेकडे आहेत ना त्यांना जिवंत नाही ठेवणार. ती काढ ती ही नाही ती मोठी. ती पण मोठी काढ ती काढ. ती नाही ती का. आता मेलेली आहे ते वेगळ्या करायला लागते. खाली हकर खाली असून असं कर. म्हणजे काय मोठे असते ते एक नाही. बबलू हे बघा कसल्या मोठ्या मोठ्या आहेत. नाही रे जबरदस्त मोठी साईज आहे. नको नको. चला आम्हाला एवढ्या खेकड्या मिळाल्या. सो आजचा व्हिडिओ खेकड्यांचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. दमलेला आज 2 ते 2.5 तास गेले आमचे खेकडे पकडण्यात. ए निम्या किती तास गेले रे. 2-2.5 तास.